नमस्कार माझ्या सखी आणि सख्यांनो. तर जेवून खाऊन आम्ही निघालोय जत्रेला. दरवर्षी ही जत्रा भरते आणि यंदाही आम्ही तो आनंद घ्यायला गावी आलोय. मुंबईच्या धावपळीतून थोडं दूर आपल्या मातीशी जोडायला. जत्रेत आल्यावर सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण, दुकानांची लाईन, लहान मुलांसाठी खेळणी, मंचुरियन, फालुदा, वडापाव, गोड गोड मिठाई, महिलांसाठी पर्स, ज्वेलरी, काय नाही येते. फिरत फिरत आम्ही मंदिरात आलो. आई चंडिका देवीचं दर्शन घेतलं. तिला पाहताच मन भरून आलं. खूप शांत वाटलं. बाहेरच भोलेनाथांची दगडाची मूर्ती, तिथेही जाऊन मनापासून नमस्कार केला. हर हर महादेव. जत्रा संपल्यावर आम्ही भोलेनाथ मंदिरात आलो आणि सुरू झाली शरण शोधायची परंपरा. मातीत लपवलेला नारळ पालखी नाचवत शोधायचा आणि जसं आपण जवळ जातो तसं पालखी जड होत जाते. तो अनुभव खरंच खूप वेगळा आणि खास असतो. प्रत्येक गावातली संस्कृती किती सुंदर आणि वेगळी ना. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला सासर सुद्धा कोकणात मिळालं. भेटूया पार्ट 3 मध्ये.